नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आधार कार्ड आपल्या दैनंदिन आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, आपली मुख्य डिजिटल ओळख म्हणून ते कसं काम करतं हे वेगळं सांगायला नको. पण सध्या याच आधार कार्डाविषयी एक मोठी चर्चा आणि अफवांची लाट आलेली दिसतेय. आज आपण याच माहितीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि या व्हायरल दाव्यांमागचं नेमकं सत्य काय आहे हे अतिशय सोप्या शब्दांत उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर या सगळ्या गोंधळात थेट उडी घेऊया. सध्या अनेक मेसेजिंग ॲप्सवर एकच प्रश्न अक्षरशः धुमाकूळ घालतोय. खरोखरच आधार कार्ड बदलणार आहे का? हाच तो प्रश्न आहे ज्यामुळे सगळीकडे केवढा मोठा संभ्रम निर्माण झालाय. अनेकांच्या मनात शंका आहे की बापरे, आता आपल्याकडचं सध्याचं आधार कार्ड अवैध ठरणार की काय? साहजिकच आहे, आधार कार्ड अपडेट करायचं किंवा बदलायचं म्हणजे केवढी मोठी प्रक्रिया. त्यामुळे या एका प्रश्नाने लोकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर मोबाईल आणि सोशल मीडियावर व्हायरल मेसेजेसचा अक्षरशः पूर आलाय. हे मेसेजेस वाचले की असं वाटतं जणू काही आधार कार्डमध्ये एक प्रचंड मोठा संपूर्ण बदल होणारच आहे. आणि ही माहिती इतक्या वेगाने आगीसारखी पसरतीये की ती आता खरीच वाटू लागलीय. पण जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने व्हायरल होते ना, तेव्हा त्यामागचं सत्य तपासणं आणखीनच जास्त गरजेचं होऊन बसतं. पण कोणतीही गोष्ट डोळे झाकून खरी मानण्यापूर्वी ती नेमकी काय आहे आणि कुठून आली आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या अफवेचा नेमका गाभा काय आहे? हे जे धडाधड फॉरवर्ड होणारे मेसेजेस आहेत ते नक्की काय दावा करतायत? चला या दाव्याचा थोडं बारकाईने विश्लेषण करूया. कारण जेव्हा आपण एखाद्या अफवेचे भाग वेगळे करून पाहतो तेव्हाच आपल्याला त्यात दडलेला खोटेपणा ओळखता येतो. या व्हायरल मेसेजमध्ये काही विशिष्ट गोष्टींचा उल्लेख आहे जो आपण आता तपासून पाहू. आता या संपूर्ण प्रकारात खरोखरच एक अत्यंत मनोरंजक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे या व्हायरल मेसेजने चक्क एक अतिशय अचूक वेळ किंवा डेडलाईन दिलीये. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा सगळा बदल होणार असल्याचं यात अगदी ठामपणे सांगण्यात आले. होतं काय की कोणतीही खोटी माहिती जेव्हा अशा टाईमलाईनसोबत येते ना, तेव्हा ती आपोआप खरी वाटायला लागते. याच विशिष्ट वेळेच्या उल्लेखाने या अफवेला एक खोटा विश्वासार्हपणा दिला आणि म्हणूनच लोकांचा गोंधळ सतपटीने वाढला. या खोट्या दाव्यांमध्ये काही अतिशय विशिष्ट आणि तांत्रिक बदलांचा उल्लेख केला गेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या आधार कार्डचा फॉर्मॅट पूर्णपणे बदलणार आहे. नवीन कार्डवर फक्त एक व्यक्तीचा फोटो आणि एक QR कोड असेल असं या पोस्टमध्ये छातीठोकपणे सांगितलंय. म्हणजे काय तर सध्याच्या कार्डवर जो पत्ता, जन्मतारीख आणि इतर भली मोठी माहिती असते ती सगळी काढून टाकून हे नवीन डिझाईन अगदीच मर्यादित होणार अशी जोरदार अफवा पसरवली गेली आहे. पण आता जरा एक दीर्घ श्वास घेऊया आणि वास्तवाकडे वळूया. या वाढत्या अफवा आणि उडालेला हाहाकार लक्षात घेऊन अखेर केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिलंय. हा सरकारचा अधिकृत खुलासा आहे जो प्रत्येकापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा राष्ट्रीय स्तरावरच्या ओळखपत्राचा प्रश्न येतो तेव्हा फक्त आणि फक्त सरकारचीच माहिती ग्राह्य धरली गेली पाहिजे. या अधिकृत खुलाशामुळे आतापर्यंतच्या या सगळ्या चर्चांना आणि अफवांना कायमचा पूर्णविराम मिळालाय. आणि म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सरकारने अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलंय यात कोणतेही तथ्य नाही, तसेच अशा प्रकारे बदल करण्याचं कोणतंही नियोजन नाही. हा एक अतिशय थेट, स्पष्ट आणि खणखणीत नकार आहे. आधार कार्डमध्ये असा कोणताही रचनात्मक बदल करण्याचा सरकारचा सध्या तरी कोणताही विचार नाहीये किंवा तशी कोणतीही योजना आखली जात नाहीये. त्यामुळे सध्याचं आधार कार्ड जसं आहे तसंच ते पुढेही अगदी वैध राहणार आहे. आणि हेच वास्तव अतिशय उत्कृष्टपणे स्पष्ट करते की सोशल मीडियावर पसरलेली घबराट आणि अधिकृत सत्य यामध्ये किती जमीन आसमानाची तफावत असू शकते. एका बाजूला वर्षाच्या अखेरीस नवीन फोटो आणि QR कोड येणार असा दावा करणारी चुकीची माहिती आहे, तर दुसऱ्या बाजूला असा कोणताही बदल नियोजित नसल्याची सरकारची अतिशय ठाम भूमिका आहे. हे दोन अगदी विरुद्ध टोकाचं चित्र आपल्याला दाखवून देतात की प्रत्येक व्हायरल गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं. आता हा एक खोटा दावा तर उघडीस आलाच, पण यातून पुढे जात आपण यातून काय शिकू शकतो ते पाहूया. भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी माहितीची खात्री कशी करायची? आजच्या या डिजिटल युगात कोणतीही माहिती पडताळून पाहणं ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. माहितीची सत्यता तपासण्याचे काही अगदी सोपे मार्ग आहेत जे आपल्याला अशा अफवांच्या जाळ्यात अडकण्यापासून नक्कीच वाचवू शकतात. अशा भ्रामक संदेशांना कसं हाताळायचं याबद्दल केंद्र सरकारने अतिशय सोपं आणि स्पष्ट आवाहन केलंय. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे अशा खात्री नसलेल्या आणि सतत फॉरवर्ड होणाऱ्या व्हायरल पोस्टकडे चक्क दुर्लक्ष करणं. त्या पोस्ट्स पुढे पाठवणं तिथेच थांबवणं गरजेचं आहे. आणि दुसरी पायरी म्हणजे जर कधी अशी शंका आलीच ना, तर ती माहिती थेट अधिकृत सरकारी प्लॅटफॉर्मवर जाऊन तपासून पाहणं. ही एक साधी सवय सर्वांनी अंगीकारणं आज खूप महत्त्वाचं झालंय. पण आता प्रश्न पडतो की ही अधिकृत सरकारी माध्यमे नेमकी कोणती? केंद्र सरकारने यासाठी काही विश्वासार्ह माध्यमांची यादीच दिली आहे. आधारच्या कोणत्याही माहितीसाठी किंवा अपडेटसाठी नेहमी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या म्हणजेच UIDAIच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरच विश्वास ठेवायचा. याशिवाय पत्र सूचना कार्यालयाच्या म्हणजेच PIBच्या माध्यमातून जारी केल्या जाणाऱ्या प्रेस रिलीज किंवा अधिकृत निवेदनांनाच प्रमाण मानायचं. इतर कोणत्याही अनोळखी किंवा अनधिकृत स्रोतांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक मोठा आणि अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आजच्या या व्हायरल मेसेजिंगच्या वेगवान युगात जिथे चुकीची माहिती वाऱ्यासारखी पसरते, तिथे सत्य आणि पडताळलेली माहिती तितक्याच वेगाने पुढे कशी जाईल याची आपण समाज म्हणून कशी काळजी घेऊ शकतो?
हा नक्कीच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. खऱ्या माहितीचा प्रसार करणं ही केवळ सरकारची नाही तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. या माहितीच्या महाजालात नेहमी डोळस राहा, सत्यता पडताळून पहा आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.